Welcome on. In this video, we are going to discuss about the difference from the DNA or double helix. Okay. In this lecture, we are going to discuss about the A form, B form, and the Z form of the DNA. Okay. When we talk about the A form of DNA or the aDNA, aDNA is one of the many possible double helix structure of the DNA. Okay, this is simple form of the DNA, which is widest form of the DNA. It is most active along with the other form. मतलब की बी फॉर्मचा DNA जो मोस्ट कॉमन असतो त्यासोबत ए फॉर्मचा DNA पण असतो मोस्ट कॉमनली ऑब्झर्व होतो. ठीक आहे. हेलिक्स हॅज लेफ्ट हँडेड सेन्स. जो काय हेलिक्स आहे, जो हेलिक्स दिसत असेल तो कसा आहे, स्लाइटली टुवर्ड द लेफ्ट हँड, हेन्स इट इज कॉल्ड ॲज द हेलिक्स ॲज अ left-handed sense and shorter, more compact helical structure. जे काय हेलिकल स्ट्रक्चर आहे ते कसं असतं, शॉर्टर अँड मोर कॉम्पॅक्ट असतं ॲज कम्पेअर टू दी बी फॉर्म ऑफ द DNA. हा बी फॉर्मचा DNA जे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, त्याच्या कम्पॅरिझनने जो काय ए फॉर्मचा DNA तो कसा आहे, शॉर्टर आहे अँड मेनी कॉम्पॅक्ट आहे. ठीक आहे. लेफ्ट हँडेड स्ट्रक्चर आहे, शॉर्टर अँड मेनी कॉम्पॅक्ट आहे. इट ऑकर्स ओनली इन डिहायड्रेटेड सॅम्पल ऑफ द DNA. ऑकर्स मेनली इन दी डिहायड्रेटेड सॅम्पल ऑफ द DNA, ज्यामध्ये वॉटर कन्सन्ट्रेशन हे कमी असणारे और डिहायड्रेटेड सॅम्पल ऑफ दी सेलमध्ये जे काही वॉटर कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी असेल तर तो आढळतो. ठीक आहे. सच ॲज दोज यूज्ड इन दी क्रिस्टलोग्राफिक एक्सपेरिमेंट. जे DNA फॉर्म जे काही DNA क्रिस्टलोग्राफिक एक्सपेरिमेंटमध्ये वापरले जातात बाय प्रोसेस ऑफ द हायड्रोलिसिस, त्याचा कोणता फॉर्मचा DNA फॉर्म होतो मग, ए फॉर्म ऑफ द DNA. ठीक आहे. ए फॉर्मचा DNA कसा आहे, ए फॉर्म DNA इज अ शॉर्टर A form DNA is a helix is a left-handed. Okay, helix is a slightly towards the left-handed. आता helix कसं म्हणतो आपण, ज्यावेळेस हा जो काही सेंटर असतो, ठीक आहे, जो आपला नायट्रोजन बेसिस आणि नायट्रोजन बेसिसने जो काही सेंटर फॉर्म झालेला असतो तो कसा असतो, स्लाइटली जे काही सेंटरची लाईन असेल ती कशी असते, स्लाइटली टुवर्ड्स दी लेफ्ट. ओके. Then this form of the DNA is found in the dehydrated sample of the DNA. Okay. When I talk about the structure of the A form of the DNA, aDNA is fairly similar to the B form of the DNA, but slightly increased in the number of the base pair per rotation. जर का आपण बी फॉर्म DNA पाहिला तिथं काय 10 बेस पेअर पर रोटेशन आहे, इथं काय असणार आहे, देर इज अ 11 बेस पेअर पर टर्न. ठीक आहे. जो काही एक टर्न असतो, हा एक मेजर ग्रूव, हा मायनर ग्रूव, हा मेजर ग्रूव. ठीक आहे. फ्रॉम दिस मेजर ग्रूव टू दिस स्टार्टिंग ऑफ द नेक्स्ट मेजर ग्रूव, दिस टर्न इज कॉल्ड ॲज द, और दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज द टर्न. ओके. जो काही मेजर ग्रूव आहे त्याच्यापासून दुसऱ्या मेजर ग्रूवच्या तयार सुरू होण्यापर्यंत जो काही डिस्टन्स असतो, मीन्स मेजर ग्रूव प्लस मायनर ग्रूव is combinedly form a structure is called as the turn. Okay. And there is a 11 bases or 11 base pair per turn. जो काय बेस पेअर असणार आहे या स्ट्रक्चरमध्ये, यामध्ये किती बेस न्यूक्लियोटाइड किती असणार आहे, 11. ठीक आहे. देयर इज अ 11 बेस पेअर पर टर्न. देन डीप मेजर ग्रूव अँड शॉलो मायनर ग्रूव. मेजर ग्रूव कसे दिसतात आहेत, मेजर ग्रूव हे डीप असतात आणि जे काही मायनर ग्रूव्ज असतात ते कसे असतात, शॉर्ट असतात किंवा शॉलो असतात. ठीक. ॲट फेवर कॉन्फिगरेशन ॲट द लोअर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. लोअर वॉटर कॉन्सन्ट्रेशन, ॲज वी नो इट इज अ डिहायड्रेटेड सॅम्पल ऑफ द DNA, मीन्स ॲज देर इज अ लो कॉन्सन्ट्रेशन देर इज द फॉर्मेशन ऑफ द ए फॉर्म ऑफ द DNA. ओके. सपोज इन अ सोल्युशन विथ हायर साल्ट कॉन्सन्ट्रेशन विथ अल्कोहोल ॲडेड, the DNA structure may be changed to A form. जर का आपला बी फॉर्मचा DNA असेल किंवा झेड फॉर्मचा DNA असेल, त्याच्यामध्ये आपण जर का अल्कोहोल ॲड केलं तर काय होणार आहे, जो काही बी फॉर्मचा DNA किंवा झेड फॉर्मचा DNA आहे तो ए फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल, विच इज स्टील राईट हँडेड बट एव्हरी 2.3 नॅनोमीटर मेक्स अ टर्न. म्हणजे काही डिस्टन्स असेल
जो काही डिस्टन्स असेल तो किती असणार आहे, ए फॉर्ममध्ये पर टर्नचा डिस्टन्स आहे 2.3 आणि बी फॉर्ममध्ये किती असणार आहे 3.4. ठीक आहे, मीन्स ॲज कम्पेअर्ड टू द बी फॉर्म, ए फॉर्म डी एन ए इज अ कॉम्पॅक्ट. पर टर्नमधला डिस्टन्स किती आहे 2.3 and having 11 base pair in the per turn. Okay, when we talk about the function, the A form of DNA or the A transition from the B DNA to A DNA occur during the transcription. म्हणजे काही बी डी एन ए पासून ए डी एन ए तयार होतो, तो कधी होतो, ट्रान्सक्रिप्शनच्या दरम्यान होतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, इन स्पोरुलेशन ऑफ द बॅक्टेरिया देर इज अ protein which can bind to DNA in the B form. Okay, it is induce a change to the A DNA helix. जर का प्रोटीन हे जर का ट्रान्सक्रिप्शनच्या वेळेस बाइंड होत असतील डी एन एला, तर काय होतो, बी फॉर्मचा डी एन ए हा ए फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. ए फॉर्म डी एन ए कसा आहे, ए फॉर्म इज अ लेफ्ट हँडेड shortened and the more compact as compared to the B form of DNA. There is a 2.3 nanometer or the length of the one turn is 2.3 nanometer and there is a 11 base pair within the per turn. प्रत्येक बेस पेअर मध्ये काय आहे, प्रत्येक टर्न मध्ये 11 बेस पेअर ॲड असतात. ठीक आहे. and at the low water concentration it can be formed from the B form of the DNA. Then B form of the DNA. B form कसा है, which is the most common form of the DNA. Okay. Favored configuration which is high concentration of the water. जे काय high concentration of water असेल तर काय होतं, B form of DNA होतो, which is also known as the Watson-Crick model of the DNA. The first identified in fiber at 92% of the relative humidity. फर्स्ट टाइम कुठे आढळला होता, फायबरमध्ये 92% रिलेटिव्ह ह्युमिडिटी होती, त्यामध्ये बी फॉर्म ऑफ द डी एन ए आयसोलेट केला. व्हेन वी टॉक अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द डी एन ए ऑफ द बी फॉर्म ऑफ डी एन ए, विच इज ए फॉर्म कसा होता, वाइडर होता पण कॉम्पॅक्ट होता, कॉम्प्रेस्ड होता. हे कसं आहे, बी फॉर्म डी एन ए कसा आहे, नॅरोअर अँड मोर इलॉंगेटेड दॅन दी हेलिक्स ऑफ द ए. ए फॉर्मपेक्षा मोर इलॉंगेटेड आहे. देन वाईड मेजर ग्रूव इझिली ॲक्सेसेबल टू प्रोटीन अँड नॅरो मेनर ग्रूव. जे काही मेजर ग्रूव्ज आहेत, मेजर ग्रूव्ज काय असतात मग, मेजर ग्रूव्ज म्हणजे जे काही हेलिक्स फॉर्म होताना किंवा हा जो काही एक स्टँडर्ड डी एन ए तो काय करतो, हेलिकल स्ट्रक्चर फॉर्म करतो. ठीक आहे. दोन्ही स्टँडचे डी एन ए जर का हेलिकल स्ट्रक्चर फॉर्म करत असतील, ज्यावेळेस हा डिस्टन्स जास्त असेल तो असणार आहे, एक पर टर्न. ठीक आहे. डिस्टन्स जर का जास्त असेल तो आहे मेजर टर्न आणि डिस्टन्स जर का कमी असेल तो का असणार आहे मायनर टर्न. ठीक आहे. ॲट द मेजर टर्न ऑफ दी बी फॉर्म डी एन ए दिस इज इझिली ॲक्सेसेबल ऑफ दी प्रोटीन. ठीक आहे. बेस पेअर नियरली परपेंडिक्युलर टू दी हेलिक्स ॲक्सिस. बेस पेअर कसे दिसतात, हेलिक्स ॲक्सिसच्या परपेंडिक्युलर दिसतात. ठीक आहे. म्हणजे एकाच रेंजमध्ये बेस पेअर दिसतात किंवा एका पर्टिक्युलर लाईनच्या जवळपास ते बेस पेअर दिसतात. देन वन स्पायरल इज 3.4 नॅनोमीटर और 34 एंगस्ट्रॉम युनिट. आपण काय म्हणलो तर पर टर्न आहे तो किती होता, ए फॉर्म डी एन एमध्ये 2.3, पण जो काही इथं असणार आहे एक टर्न आहे. ठीक आहे. हा पूर्ण एक टर्न आहे, तो असणार आहे 3.4 नॅनोमीटर. ओके. अँड देर इज अ 10 बेस पेअर पर टर्न. हा जो काही एक टर्न आणि हा दुसरा टर्न या डी एन एचा, हा एक टर्न आहे तो किती असणार आहे, द ईच टर्न इज अबाउट टू 3.4 नॅनोमीटर इन डायमीटर, लेंथ, अँड विच हॅविंग 10 बेस पेअर इन पर टर्न. ठीक आहे. द डिस्टन्स बिटवीन एच हायड्रोजन बॉन्ड इज, आणि जे काही दोन न्यूक्लियोटाइड्स असणार, हे दोन न्यूक्लियोटाइड्स आहेत त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती असणार आहे 0.34 नॅनोमीटर और 3.4 एंगस्ट्रॉम युनिट. ठीक आहे.
दोन न्यूक्लियोटाइडमध्ये बी फॉर्म ऑफ डीएनएच्या दोन न्यूक्लियोटाइडमध्ये डिस्टन्स किती असणार आहे ह्या 0.3.4 सॉरी 0.334 नॅनोमीटर आणि जे काही एक टर्न आहे त्याचा डिफरन्स किती असणार आहे डिस्टन्स किती असणार आहे 3.4 नॅनोमीटर. ठीक आहे, मीन्स प्रत्येक टर्नमध्ये 10 बेस पेअर हे इन्क्लूड असतात. ठीक आहे. देन झेड फॉर्म ऑफ द डीएनए. Z form of the DNA is one of the many possible double helical structure of the DNA as compared to the B and A form. Okay, where the helix is a left-handed. आपण जे काही B फॉर्मचा DNA होता तो कसा होता राईट हँडेड स्ट्रक्चर होता आणि Z फॉर्मचा कसा आहे लेफ्ट हँडेड सेम. ठीक आहे, लेफ्ट हँड मीन्स द ॲक्सिस इज स्लाइटली टुवर्ड द लेफ्ट हँड. ॲक्सिस इज स्लाइटली टुवर्ड द लेफ्ट हँड, हेन्स इट इज कॉल्ड ॲज द left-handed structure of the DNA. It is most active double helical structure and can be formed in vivo given proper sequence or super helical tension, but function remain obscure. ठीक है, जे काही Z form DNA तो कसा है Z form of DNA is transit from forms of DNA. अब कसा है transit form है means narrower or more elongated helix than the AB form of the DNA. कसा है narrow है and most elongated है as compared to the A and the B form of the DNA. ZDNA plays important role in the biological role like the protection against the viral disease. ZDNA काय करतो viral disease against protection देतो. Where when we talk about the turns or the distance between the turn is a 4.6 nanometer, means it is more elongated as compared to the B form of the DNA and it comprises 12 बेस पेयर पर टर्न. ठीक आहे, आपला ए फॉर्मचा डीएनए होता तर पर टर्न डिस्टन्स काय होता 2.3 नॅनोमीटर. बी फॉर्मचा होता 3.4 नॅनोमीटर आणि झेड फॉर्मचा किती आहे 4.6. म्हणजे हा जास्त इलॉंगेटेड आहे ॲज कम्पेअर टू दी ए अँड बी फॉर्म. ओके, अँड हिअर ए फॉर्म कंप्राइजेस 11 बेस पेयर, बी फॉर्म कंप्राइजेस 10 बेस पेयर. दिस झेड फॉर्म ऑफ द डीएनए कंप्राइजेस 12 base pair, which is more than the A and the B form. ठीक है, the DNA molecules with the alternating GC sequence in the alcohol and high sulfur solution tends to have such structure. जर का हाय सल्फ सोल्युशन असेल तर काय होतं तिथं GC सिक्वेन्स हा अल्टरनेटिंग असतो, मीन्स मोस्ट कॉमन असतो. हेच इट इज कॉल्ड एज द Z form of the or zigzag form of the DNA. Okay, these are the forms of the DNA. In next lecture we are going to start with the DNA replication.